मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर आधी कडवेवालाच्या भाजीची रेसिपी पाहिली असेलच, शिवाय कडवेवालाचा भात सुद्धा पाहिला आहे. आज मी कडवेवालाची आंबट गोड तिखट अशी चटपटीत आमटी करणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. इथे मी कडवेवाल 2 दिवसापूर्वी भिजत घातले होते. दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून ठेवले. त्यानंतर त्याला छान मोड आलेले आहेत. त्यात आता मी पाणी घालून ठेवते, म्हणजे त्याचे साल लगेचच निघतील. अशा प्रकारे सर्व वालाचे साल काढून घ्यायचे आहेत. सर्व वाल सोलून झाल्यानंतर त्यात मी पाणी घालून ठेवलेले आहे, म्हणजे वाल काळे पडत नाही. वालाच्या आमटीत मी इथे शेंगा घालत आहे, सोबतच बटाटा सुद्धा घेतलेला आहे. आता आपण वालाच्या आमटीला फोडणी घालूया. ही आमटी मी कुकर मध्येच करते, म्हणजे झटपट बनते, जास्त टाइम नाही लागत. इथे मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. तेल तापल्यानंतर त्यात मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान मस्तपैकी तडतडून द्यायची. मोहरी फुटल्यानंतर त्यात मी आता अर्धा चमचा जिरे घातलेला आहे. त्यानंतर 10 ते 15 मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भाजीमध्ये. वालाची भाजी आहे म्हटल्यावरती हिंग आलीच पाहिजे, त्याच्यामुळे हिंग घातलेली आहे. एक छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदा छान तेलावरती मऊ होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी खमंग असा परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ झाल्यानंतर मी यात 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे, जी माझ्याकडे 10 दिवसांसाठी बनवलेली असते फ्रीजमध्ये. अर्धा चमचा हळद घालायची फोडणीत. त्यानंतर 2 चमचे भरून आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला घालायचा आहे. मसाला मस्तपैकी तेलावरती छान परतून घ्यायचा. फोडणी नेहमी मंद आचेवरच करायची, म्हणजे मसाले आपले जळत नाहीत. त्यानंतर आपले कडवे वाल जे आहेत सोललेले ते घातलेले आहेत. सोबतच शेंगाच्या शेंगा आणि बटाटा सुद्धा घातलेला आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. शेंगा खूप पौष्टिक असतात, भरपूर असं कॅल्शियम असतं त्याच्यामुळे कडधान्याच्या प्रत्येक भाजीत घातलं तरी चांगलंच आहे. त्यानंतर आपलं काळं वाटण जे आहे खोबरं ते घातलेलं आहे. सुकं खोबरं भाजून ते वाटून घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. काय मस्त सुवास सुटलेला आहे आपल्या भाजीचा. त्यानंतर भाजीत मी इथे गरम पाणी घालत आहे. आपल्याला आमटी करायची आहे, म्हणजे जी भातासोबत पण छान आपण खाऊ शकतो, त्यामुळे पाणी थोडं मी इथे जास्तच ठेवलेलं आहे. एक मोठा टोमॅटो मी इथे चौकोनी फोडी करून घातलेला आहे. त्यानंतर आपण कुकर बंद करून घ्यायचा व 2 शिटी करून घ्यायची भाजीची. दोन शिट्टी झाल्यानंतर आपण पाहू शकता मस्तपैकी भाजी, शेंगा शिजलेली आहेत आणि वाल सुद्धा शिजलेले आहेत. एकदम व्यवस्थित प्रमाणात शिजलेला आहे, जास्त ओव्हर कुक नाही झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा गॅस चालू करून त्यात अर्धा चमचा वरून गरम मसाला पावडर घालायची आहे. त्यानंतर एक छोटा खडा त्यात मी गूळ ऍड केलेला आहे आणि 2 ते 3 कोकम, ज्यामुळे आपल्या वालाच्या आमटीला मस्तपैकी छान चटपटीत अशी आंबट गोड तिखट अशी चव येते. मस्त एक उकाळा काढून भाजी बंद करून घ्यायची. अशाच प्रकारे आपली आंबट गोड तिखट चवीची कडवेवालाची आमटी तयार झाली आहे. मंडळी, तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.